वरळीतील कमलामिल परिसरात बेस्टची बस डिवायडरवर चढल्याची घटना समोर आली आहे। सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही। मात्र बस अडकून पडल्यामुळे वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम झालाय। सध्या ही बस डिवायडरवरून खाली उतरवण्याचं काम सुरू असून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत। तर ही दृश्य आपण पाहतोय, डिवायडरवर ही बस चढलेली आहे। या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। कमलामिल परिसरात बेस्ट बस ही डिवायडरवर चढलेली आहे। वाहतुकीमध्ये काहीसा खोळंबा होतोय, पण ही बस आता खाली उतरवून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। सगळ्या प्रवाशांना खाली सुखरूपरित्या उतरवण्यात आलेलं आहे। कोणतीही जीवितहानी यामध्ये झालेली नाहीये। बसचा वेग जास्त असल्यामुळे ही घटना घडली असावी अशी शंका देखील व्यक्त केली जाते। कमलामिल परिसरातली ही दृश्य आहेत। बस डिवायडरवर चढलेली आहे। बस भरधाव वेगात असल्यामुळे ही घटना घडली असावी अशी शक्यता वर्तवली जाते। यामुळे वाहतुकीत काहीसा खोळंबा झालाय। बस खाली उतरवून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। सध्या मी वरळीच्या कमलामिल या परिसरामध्ये आहे। सध्या बघू शकतो मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी बेस्ट बस सध्या डिवायडरवरती आदळली आहे। सध्या बघू शकतो बेस्ट बस कशा प्रकारे या डिवायडरवरती चढली आहे। सध्या यामुळेच अनेक ठिकाणी आता वाहतूक कोंडी देखील या परिसरामध्ये व्हायला सुरुवात झाली आहे। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। सध्या इकडे बेस्ट प्रशासनाकडून इकडून आता ही बेस्ट बस खाली घेण्याचं काम सध्या चालू आहे। आपण बघू शकतो की हा 2 पदरीच रस्ता असल्यामुळे ही बेस्ट बस जी आहे ती अशा प्रकारे आदळली। त्यामुळे अनेक ठिकाणी आता वाहतूक कोंडी या रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळते। पण कशा प्रकारे ही बेस्ट बस अशी चढली यामुळे अनेक नागरिकांचा जीव देखील धोक्यात आला असता अशा देखील अनेक बाबी सध्या विचारल्या जात आहेत। त्यामुळे सध्या मी दाखवू शकतो जवळून की कशा प्रकारे ही बेस्ट बस या डिवायडरवरती चढली। किमान हे 1 ते 2 फूट उंचीचा हा डिवायडर आहे। या डिवायडरवरती पूर्णपणे ही बेस्ट बस चढल्याची सध्या आपण दृश्यांमध्ये देखील पाहू शकतो। संपूर्ण आता पोलीस यंत्रणा असेल, बेस्ट प्रशासन असेल यांच्याकडून आता सध्या हे जी बस आहे ही खाली उतरवण्याचं काम सध्या चालू आहे। बघू शकतो आपण कशा प्रकारे आता स्टेपनीच्या मदतीने ही बस खाली उतरवायचा प्रयत्न केला जात आहे। पण 1 ते 2 तास झाला अजून देखील ही बस उतरवण्यात काही यश आलेलं नाही। कॅमेरामन अजित कदमसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।